हॅलो स्टुडंट्स, माझ्या वैभवंत कोचिंग क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण पाहत होतो स्टँडर्ड 12 चा 7th चॅप्टर बिल्स ऑफ एक्सचेंज. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा फर्स्ट जो हे आहे इलिस्ट्रेशन आहे त्यात काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात की बिल काढल्यानंतर इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड ड्रॉइंग याच्या एंट्रीज आपण बघितलेल्या आहेत. हा मागील व्हिडिओ जर तुम्हाला रेफरन्ससाठी पाहायचा असेल तर पहिल्यांदा मागचा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर पुढे आता आपण रेग्युलर जे प्रॉब्लेम्स आहेत की जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत अशा टाईप मधला एक प्रॉब्लेम आपण इथे पाहतोय. तर पहा, पेज नंबर 286 286 पेज वरती इलिस्ट्रेशन नंबर 6 आहे. 6वा प्रॉब्लेम आहे हा आणि तो आपण इथे पाहणार आहोत. तर तुमच्याकडे टेक्स्ट बुक्स असेल त्याच्यामधला पेज नंबर 286 काढा, 286 पेज नंबर आणि इलिस्ट्रेशन नंबर 6 पहा. त्याच्यात फर्स्ट लाईन काय दिलेली आहे नीट चेक करा. आधी पहिल्यांदा मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की त्यांनी सगळ्यात खाली जो क्वेश्चन दिलेला असतो की प्रिपेअर काय करायला सांगितले आपल्याला ते आधी पाहून घ्यायचे. ते त्यांनी सांगितले बघा लास्टला, गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ निशा. गिव्ह जर्नल ऑफ निशा. ओनली निशाचं जर्नल काढायचंय, त्यामुळे मी जर्नल एंट्रीजचा निशाचा इथे या ठिकाणी जर्नल ड्रॉ करून ठेवलेला आहे. ओके, आता आपल्याला एक 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 लाईन वाचत जायचे आणि त्यानंतर त्याच्यावरती ज्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या आपण सॉल्व्ह करत जाणार आहोत. हा, फर्स्ट लाईन काय आहे, निशा सोल्ड गुड्स टू आशा. निशा सोल्ड गुड्स टू आशा म्हणजेच काय, निशाने माल विकलेला आहे आशाला. बरोबर, आशा ही एक व्यक्ती आहे, निशा ही एक व्यक्ती आहे. निशा सोल्ड गुड्स टू आशा फॉर ₹34,000. आता इथे तुमचा कॉमा दिसतोय तुम्हाला, म्हणजे इथे तुम्ही थोडस स्टॉप व्हायचंय आणि लगेच त्याच्यावरची फर्स्ट एंट्री करायची. पहा, इथे तुम्हाला डेट दिलेली नाही, त्यामुळे कोणतीही डेट वगैरे टाकण्याची गरज नाही. आपण फक्त इथे त्या डेट कॉलम मध्ये 1 2 3 4 असे नंबर्स लिहिणार आहोत. ओके, त्यातली फर्स्ट एंट्री आहे त्यामुळे मी फर्स्ट हा आकडा टाकते इथे डेट कॉलम मध्ये आणि आपल्याला सेंटेन्स दिले, निशा सोल्ड गुड्स टू आशा. निशाकडून गुड्स गेलेले आहेत आशाकडे, म्हणजे आपली पहिली एंट्री काय होणार आहे तर आशा अकाउंट डेबिट. आशाकडे गुड्स गेले म्हणून आशा अकाउंट डेबिट. टू निशाकडचा गुड्स गेले, जे केलंय त्याला आपण काय देणार आहोत क्रेडिट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपला हा रूल आहे की डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. या रूल प्रमाणे जे तुमच्याकडे आलेलं असेल त्याला तुम्ही डेबिट द्यायचं आणि जर तुमच्याकडून कुठली वस्तू गेली तर ती जी वस्तू गेली त्याला तुम्ही क्रेडिट देणार. या रूल मध्ये इथे गुड्स गेले कारण निशाने माल विकलाय, गुड्स गेले त्यामुळे ती इथे काय लिहिणार टू गुड्स. आता गुड्स हा शब्द न लिहिता आपण तिथे काय लिहिणार टू सेल्स, कारण माल विकलेला आहे. त्यामुळे आशा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. किती रुपीजचा गुड्स विकलेले आहेत ते चेक करायचंय. आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 34,000. मग त्यानुसार आपण लिहिणार आहोत इथे 34,000. ही झाली तुमची फर्स्ट एंट्री आणि आता लगेच याला आपल्याला नरेशन द्यायचं असतं आणि ते नरेशन पहा काय दिलेले आहे, बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. अशा पद्धतीने नरेशन पण जायला. आपण फक्त इन द बुक्स ऑफ निशा पाहतो आहे. निशा म्हणजे ज्यांनी माल विकलेला आहे, सेलर आहे आणि शिवाय त्यालाच आपण काय म्हणतो ड्रॉवर. का ड्रॉवर, कारण की आता निशाला हे 34,000 रुपीज नंतर मिळणार आहेत कारण की ऑन क्रेडिट गुड्स सोल्ड झालेले आणि त्याच्यामुळे ती जी अमाऊंट आहे ती नंतर मिळणार असल्यामुळे निशा काय करणार आहे, आशाच्या नावाने एक बिल ड्रॉ करणार आहे. मग जो बिल ड्रॉ करतो तो असतो ड्रॉवर. आपल्या मागील व्हिडिओमध्ये या संदर्भातली सगळी माहिती मी दिलेली आहे. ओके, नेक्स्ट आपण सेंटेन्स पाहूया. आशा पेड ₹10,000 इमिजिएटली.
म्हणजे आशाने काय केलेलं आहे, या 34,000च्या बदल्यात 10,000 इमिजिएटली पेड केलेले. आशाकडून निशाला 10,000 मिळालेले आहे. अँड ऍक्सेप्ट द बिल फॉर द बॅलन्स ₹24,000. आणि तिने बिल एक ऍक्सेप्ट केलं 24,000 रुपयाचं. पहा काय कशी सिच्युएशन झाली आहे. निशाने गुड्स सोल्ड केलेले आहेत आशाला 34,000चे, म्हणजे निशाला 34,000 रुपये मिळायचे आहेत. त्या बदल्यात आशाने तिच्याकडे किती रुपये दिलेले आहेत, 10,000 रुपये कॅश दिलेली आहे इमिजिएटली. आणि मग उरलेले 24,000 रुपये. आता मग ते 24,000 रुपये ती काय करणार आहे, नंतर पेड करणार आहे. नंतर पेड करणार म्हणजेच त्यासाठी मग निशाने तिच्या नावावरती काय केलेलं आहे, एक बिल ड्रॉ केलं. आणि ते बिल आशाने काय केलेलं आहे, ऍक्सेप्ट केलं. ते ऍक्सेप्ट केलं किती महिन्यांसाठी, पहा पुढे त्यांनी दिले ऍट 2 months, 2 महिन्यांसाठी. म्हणजे जे 24,000 रुपये आहेत ती 2 महिन्यानंतर रिटर्न करणार आहे, असा त्याचा अर्थ झाला. आता आपल्याला या सगळ्याची इथे एक एंट्री करायची. मग चेक करायचं निशाकडे काय काय आलं. पहा आशाने काय दिलं, निशाला 10,000 रुपये दिले, म्हणजे ते 10,000 रुपये कॅश आली. म्हणजे आलंय त्याला आपण डेबिट देतो, म्हणून आपण इथे लिहिणार कॅश अकाउंट डेबिट 10,000. 10,000 रुपये आलेले आहेत. आणि प्लस आशाने काय केलेलं आहे, एक बिल ऍक्सेप्ट केले. मग ऍक्सेप्ट केलं म्हणजे काय केलेलं आहे की ते बिल ऍक्सेप्ट करून निशाकडे रिटर्न देऊन टाकलं. कारण ते बिल आशाकडे राहणार नाही. जे बिल ड्रॉ केलेलं असतं, ज्याने बिल ड्रॉ केलेलं असतं त्याच्याकडेच ते बिल रिटर्न येतो. येते लक्षात. मग त्यानुसार हिच्याकडे काय आलं, हिच्या दृष्टीने ते की काय आहे तर बिल्स रिसिवेबल आहे. कारण त्याचे पैसे तिला भविष्यात मिळणार आहे निशाला. त्यामुळे निशा काय म्हणेल त्या बिलाला, बिल्स रिसिवेबल. 2 गोष्टी आल्या, कॅश 10,000 रुपयाची आली आणि बिल्स रिसिवेबल आलं. त्यामुळे त्या दोन्ही याला ती काय देणार आहे, डेबिट देणार. कॅश अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. बिल्स रिसिवेबल किती रुपयाचं असेल इथे, 24,000 झाले. 34,000, 10,000 रुपयाची कॅश आणि बिया 24,000चं. आणि हे सगळं कोणाकडून मिळालं, आता निशाकडून गेलं काही आहे का, तर गेलेलं काहीच नाहीये. मग समोरचा व्यक्ती कोण आहे, तर समोरचा व्यक्ती कोण आहे, आशा. आशाकडून हे सगळं रिसिव्ह झालेलं आहे. त्यामुळे इथे नाव येणार आहे टू आशा अकाउंट 34,000 क्रेडिटला. अशा पद्धतीने आपल्याला एंट्री तयार झाली. पहा, कॅश अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू आशा अकाउंट. ही आपली सेकंड एंट्री आहे. नरेशन लिहायचं आहे, बिंग पार्ट अमाऊंट, बिंग पार्ट अमाऊंट. आपण इथे पार्ट अमाऊंट म्हणणार आहोत कारण पूर्ण टोटल अमाऊंट होती बिलाची 34,000. त्यापैकी थोडीशी अमाऊंट तिने आधी पहिल्यांदा पेड केली आहे, त्यामुळे पार्ट अमाऊंट रिसिव्ड आहे आणि शिवाय एक ऍक्सेप्टन्स रिसिव्ह झालेला आहे. मग लिहिताना आपण काय लिहिणार, बिंग पार्ट अमाऊंट ऍड ऍक्सेप्टन्स रिसीव्ह. अशा पद्धतीने ही आपली सेकंड एंट्री झाली, ती कंबाईन आहे. तुम्ही सेपरेट पण ही एंट्री करू शकता. म्हणजे फर्स्ट आपण लिहू शकतो कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू आशा अकाउंट 10,000. आणि नंतर दुसरी एंट्री सेपरेट करू शकतो, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 24,000 टू आशा अकाउंट 24,000. सेपरेट पण एंट्री होऊ शकते किंवा तुम्ही ती अशा पद्धतीने कंबाईन एंट्री पण करू शकता. ओके, अशा पद्धतीने ही झाली सेकंड. आता पहा त्याच्या पुढे नेक्स्ट काय दिलं त्यांनी, निशा डिस्काउंटेड द बिल विथ बँक ऑफ महाराष्ट्र. बिल डिस्काउंट केलेलं आहे. निशा डिस्काउंटेड द बिल. आता पहा हे बिल आहे कोणाकडे, निशाकडे आलेलं आहे.
मग निशाने काय केलेलं आहे, बँकेत जाऊन हे बिल दिलेलं आहे. आपल्याला बँक अशी फॅसिलिटी देते की तुमच्याकडे जर एखादं स्टॅम्प पेपरवरचं बिल असेल तर ते तुम्ही बँकेमध्ये जाऊन देऊ शकता आणि त्या बदल्यात बँक तुम्हाला ताबडतोब पैसे देते. तर आता जर निशाला ताबडतोब गरज असेल पैशाची तर निशा काय करेल, तिच्या बँकेमध्ये जाईल, ते बिल बँकेमध्ये देईल आणि बँक तिला ताबडतोब पैसे देईल जे काही बिलावरची अमाऊंट असेल. आता आपल्या बिलावरची अमाऊंट काय आहे, बिल्स रिसिवेबलची 24,000 आणि ही अमाऊंट बँकेकडनं ती घेणार आहे. पण बँक अशी फुकट पैसे देणार आहे का वापरायला, तर अजिबात नाही. त्या बदल्यात बँक काही अमाऊंट कट करून घेते त्यांचे चार्जेस म्हणून. मग ते जे चार्जेस कट केले जातात त्याला म्हणतात डिस्काउंट केलं बिल. काय केलंय तिथे, बिल डिस्काउंट केलेलं आहे. ओके, मग आता हे डिस्काउंटेड बिल, मग त्यांनी काय सांगितले पहा, बिल किती होतं, हे सॉरी फॉर द बॅलन्स 24,000 अँड 2 months झाले इथे. निशा डिस्काउंटेड द बिल विथ बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बिल डिस्काउंट केलं आफ्टर 1 month. हा फार महत्वाचा पॉइंट आहे. आफ्टर 1 month म्हणजे याचा अर्थ काय, 1 महिन्यानंतर तिने बिल डिस्काउंट केलं. पहा, निशाकडे बिल होतं आलेलं आणि त्या बिलाची डेट किती होती, किती महिन्यानंतर ते पैसे मिळणार होते, 2 महिन्यानंतर. 2 months साठी बिल आहे, बरोबर. ते 2 months साठी जे बिल आहे ते 2 महिन्यांचं जे बिल आहे त्या 2 महिन्यांच्या बिलापैकी 1 महिना जे बिल आहे ते 1 महिना तिने स्वतःजवळच ठेवलं. ते बिल काय केलं, 1 महिना निशाने स्वतःजवळ ठेवलं आणि आफ्टर 1 month तिने काय केलेलं आहे, तर ते बिल बँकेत जाऊन डिस्काउंट केलं. आफ्टर 1 month बँकेत जाऊन डिस्काउंट केलं म्हणजे बँकेमध्ये बिल किती महिने राहणार होता, फक्त 1 महिना. किती महिने राहणार आहे, फक्त 1 महिना. 2 महिन्यांसाठी बिल होतं, 1 महिना निशाजवळ स्वतःजवळ राहिलं आणि मग तिने जाऊन बँकेत जाऊन डिस्काउंट केलं. मग आता बँकेमध्ये राहणार आहे फक्त 1च महिना आणि तो 1 महिना संपल्यानंतर अशा पैसे द्यायला येणार आहे, बरोबर. ही सिच्युएशन पहिल्यांदा लक्षात घ्यायची. त्यामुळे ह्या महत्वाचा पॉइंट आहे की त्यांनी सांगितलेले आफ्टर 1 month. तर हे पहिलं लक्षात ठेवायचं आहे की बिल किती महिने बँकेत राहिलं, 1च महिना बँकेमध्ये राहिलेलं आहे. ऍट 15% पर ॲनम म्हणजे डिस्काउंट केलं बिल, पण ते डिस्काउंट केलेलं कसं आहे, तर 15% पर ॲनम. आता पहा कॅल्क्युलेशन काय करायचे. बिल आहे आपलं 34,000चं. बिल किती रुपयाचं, सॉरी 34 नाही 24, कारण 10,000 तिने रिटर्न केलेले आहे, बरोबर. 10,000 तिने पहिल्यांदा कॅश दिली होती आणि बिल आपलं किती रुपयाचं आहे, 24,000. ओके, 24,000 वरती बिल डिस्काउंट केलेले. डिस्काउंटेड किती पर्सेंटेज सांगितलेले त्यांनी, 15%. मग आपल्याला काढायचे इथे देअरफॉर 24,000 इंटू 15%. कसे काढायचे पर्सेंटेज पहा, 24,000 इंटू 15/100. म्हटलं की आपण अपॉन 100 घेतो. 24,000 गुणिले 15/100 असं आपण घेतलेलं आहे. आता इथे 2 0 कट करायचे, बरोबर. म्हणजे वरती किती राहिले इथे, 240 गुणिले 15, 240 इंटू 15. ओके, मग त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करूया. किती आन्सर येत आहे पहा तुमचं. 15चा टेबल म्हणायचा आहे, 15चा पाढा तुम्ही म्हणून घ्यायचाय. त्याप्रमाणे पहा इथे काय येत आहे, आन्सर किती आलं तुमचं, हे 3,600, 3,600 रुपये. पण हे जे पर्सेंटेज आले म्हणजेच 24,000चे 15% म्हणजे किती आलं, 3,600 रुपये, 3,600. पण हे जे असतात पर्सेंटेज ते नेहमी कसे असतात, तर 12 months साठी असतात. कसे असतात, 12 months. कोणतेही तुम्ही जेव्हा पर्सेंटेज काढता तर पहा पुढे त्यांनी दिलेले P.A. म्हणजे पर ॲनम. मग हे पर ॲनम मीन्स काय,
एका वर्षासाठी तेवढी अमाऊंट आहे. मग एका वर्षाला म्हणजेच 12 महिन्याला 3,600. आता बिल बँकेत किती महिने राहणार आहे हे चेक करायचं. बिल बँकेत किती महिने राहणार आहे? फक्त एकच महिना. हे आपण पाहिलेलं आहे मगाशी. मग आता पहा, जर 12 महिन्याला तुमचे 3,600 रुपये, तर एक महिन्याला किती, हा क्वेश्चन आहे. मग या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार, 3,600 डिवायडेड बाय 12 मीन्स 3,600 भागिले 12 करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक महिन्याचं तुम्हाला तिथे अमाऊंट मिळेल. मग पहा, 12च्या पाढ्यामध्ये 36 आहे, 12च्या टेबलमध्ये 36 आहे, 12 3 जा 36, बरोबर. 12 त्रिक 36. मग त्याप्रमाणे आपला आन्सर आलेला आहे. आणि वरचे हे 2 0 म्हणजे आन्सर किती येत आहे, 300. मग एका महिन्याची अमाऊंट किती आली तुमची, 300. ही 300 हे त्यांनी काय केलेलं आहे, डिस्काउंट केलेले. बिल डिस्काउंटेड विथ बँक 15%. मग अमाऊंट किती आली आपली, 300 रुपये हा डिस्काउंट आला. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन सगळं समजलं. म्हणजेच बँकेमध्ये जेव्हा निशा बिल द्यायला जाईल त्यावेळी बिल तिच्याकडनं जाईल 24,000 रुपयाचं. बँक 300 रुपये कट करून घेईल आणि ते 300 रुपये जे कट करून घेणार आहे ते मायनस केल्यानंतर पहा, 24,000 300 रुपये गेल्यानंतर निशांच्या हातामध्ये पैसे किती येणार आहे, तर 23,700 रुपये तिच्या हातात येणार आहे, बरोबर. मग आता याची आपल्याला करायची इथे एंट्री करत असताना पहा, तिचे निशाकडे काय येणार, तिच्या हातात काय मिळणार आहे तिला, कॅश. त्यामुळे ती काय घेणार, कॅश अकाउंट डेबिट. किती अमाऊंट मिळणार आहे कॅश, 21,700. पहा, 300 रुपये डिस्काउंट आहे हा. मग हा डिस्काउंट जर का आपला मायनस झाला कशातून, 24,000 मायनस 300 रुपये डिस्काउंट, हा मायनस झाला म्हणजे आन्सर किती येणार आहे इथे, 23,700. मग 23,700 रुपये कॅश येणार आहे. डिस्काउंट अकाउंट डेबिट 300 रुपये. आता मी डिस्काउंट अकाउंटला का डेबिट दिलं, कारण डिस्काउंट हा निशाच्या दृष्टीने झालेला आहे लॉस. आणि आपला रूल आहे नॉमिनलचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे जे काही तुम्हाला एक्सपेन्सेस किंवा तुमचा लॉस झाला असेल तर तुम्ही त्याला काय द्या, नेहमी डेबिट द्या. मग डिस्काउंट हा याच्या दृष्टीने थोडक्यात लॉस झाला, कारण तिला 300 रुपये कमी मिळणार आहे. मग हा जो लॉस झालाय त्यामुळे तिने त्याला दिलं डेबिट. डिस्काउंट अकाउंट डेबिट. 2 गेलं काय तिच्याकडून, तिच्या हातातून गेलं काय आहे, तर तिच्या हातातून गेलेलं आहे BR. तिने तिच्याकडचं बिल्स रिसिवेबल देऊन टाकलं बँकेला. मग एंट्री काय येणार, टू BR अकाउंट. ते BR टोटल किती रुपयाचं होतं, तर 24,000. म्हणून इथे लिहिणार ती टू BR अकाउंट 24,000. BR हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ काय, बिल्स रिसिवेबल. ओके, ही झाली तुमची थर्ड एंट्री. कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू BR अकाउंट. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, बिल डिस्काउंटेड विथ बँक असं जर तुम्हाला सेंटेन्स आलं कुठल्याही तुमच्या या प्रॉब्लेम मध्ये, बिल डिस्काउंटेड विथ बँक, तर याचा अर्थ तुमची एंट्री फिक्स आहे. ही लक्षातच ठेवायची, ही पाठच करून ठेवा. कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू BR अकाउंट. आणि डिस्काउंट कॅल्क्युलेट करताना नेहमी मंथ वाईज कॅल्क्युलेट करायचं की किती महिने बँकेत बिल राहणार आहे याचा नेहमी विचार करायचा. आणि तेवढं त्याच्यावरती पर्सेंटेज नुसार मंथ वाईज कॅल्क्युलेशन करायचं आहे. आलं लक्षात. आणि आपण इथे आता नॅरेशन लिहिणार आहोत. बिल डिस्काउंटेड विथ बँक ऑफ महाराष्ट्र at 15% per annum. आणि ब्रॅकेट कम्प्लीट. पहा,
जे नॅरेशन आहे हे तुम्हाला इथे सेंटेन्स दिसतच आहे, तिथलं बघून तुम्ही इथे नॅरेशन लिहू शकता. सगळं त्या सेंटेन्सेस मधलंच आपल्याला लिहायचंय की 15% याच्या प्रमाणे पर ॲनम प्रमाणे आपण इथे तो डिस्काउंट घेतलेला आहे. ओके, मग अशा पद्धतीने ही झाली आपली कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू BR पर्यंतची एंट्री. या पद्धतीने हा तुमची फर्स्ट एंट्री होती, गुड्स सोल्ड केले. सेकंड एंट्री झाली, तुम्हाला पार्ट अमाऊंट कॅश मिळालेली आहे, त्याचसोबत BR पण मिळालेला आहे आणि ते आशाकडून मिळालेले आहे. त्यामुळे कॅश अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू आशा. थर्ड एंट्री झाली तुमची काय, तिने बिल डिस्काउंटेड विथ हर बँक. तिची जी बँक होती त्याच्यात बँकेमध्ये बिल डिस्काउंट केलं, त्याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू BR अकाउंट. इथपर्यंतच्या एंट्रीज तुम्हाला समजलेल्या आहेत. आता याच्या पुढचं सेंटेन्स आपण चेक करणार आहोत की काय सांगितलेलं आहे. पहा, नेक्स्ट सेंटेन्स त्यांनी सांगितलंय द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. काय सांगितलंय सेंटेन्स, द बिल वॉज डिसऑनर्ड. डिसऑनर्ड झालं म्हणजे काय झालं, तर बिल बाद झालं. बाद झालं म्हणजे काय, आशाने पैसे आणून द्यायचे होते, 2 महिन्याचं बिल काढलेलं होतं, 2 महिने निशा थांबलेली होती, त्यातला 1 महिना स्वतःजवळ बिल ठेवलं. नेक्स्ट मंथला तिने काय केलं, ते बिल नेऊन बँकेत दिलं. बँकेने तिला पैसे दिले, पण आता बँकेत पैसे भरायला पाहिजेत 1 महिन्यानंतर, पण ते पैसे भरण्याच्या ऐवजी आशाने ते पैसे भरलेले नाही. म्हणजेच आशाने ते बिल काय केलं, बाद केलं, डिसऑनर्ड केलं. ओके, म्हणजेच ते बिल कॅन्सल झालं. मग आता ते बिल कॅन्सल झालेलं आहे, पहिलं डिसऑनर्ड झालं की लगेच आपली एंट्री तिथे येणार आहे. ती म्हणजे कोणती, जी आपण बिल्स रिसिवेबलची एंट्री केलेली असते तीच एंट्री आपण काय करायची, रिव्हर्स करायची. तीच एंट्री काय करायची, आपल्याला रिव्हर्स करायची. मग बिल्स रिसिवेबलची एंट्री चेक करा वरती कोणती आहे. पहा, सेकंड नंबरची जी एंट्री आहे तुमची कॅश अकाउंट डेबिट 10,000. आता कॅश मिळालेली आहे, त्याची काही त्याच्या संदर्भात काही घ्यायचं नाही, फक्त बिल्स रिसिवेबलच्या संदर्भातली एंट्री पहा काय आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 24,000 टू आशा अकाउंट. आता इथे 34,000 कशाबद्दल लिहिले, कारण की ह्या दोन्हीची टोटल होती 10,000 आणि 24,034 दिले. पण ऍक्च्युली सेपरेट जर एंट्री करायची झाली तर आपली एंट्री काय झाली असती, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 24,000 अँड टू आशा अकाउंट 24,000. बरोबर, ही एंट्री आपण आता काय करणार आहोत, रिव्हर्स करणार. रिव्हर्स करणार म्हणजेच काय करायचंय पहा, तर आशा अकाउंटला डेबिट द्यायचे आणि बिल्स रिसिवेबलला क्रेडिट द्यायचं, उलट करायचं. बरोबर अपोजिट सिच्युएशन करायची त्या ठिकाणी, कारण की बिल काय झालेलं आहे, डिसऑनर्ड झाले, बाद झाले. मग आता पहा आपली ही एंट्री येणार इथे. मी इथे ही फर्स्ट एंट्री आता रफ करतेय, कारण खाली तिथे जागा नाहीये. पहा, जी BR ची एंट्री आहे ती आपली रिव्हर्स होणार आहे. BR ला डेबिट आहे आणि आशाला क्रेडिट आहे, तेच आपलं रिव्हर्स होऊन जाणार आहे. आशा अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, हे आपल्याला इथे लिहायला हवं होतं. काय लिहायला हवं होतं, बिल्स रिसिवेबल. पण ते बिल्स रिसिवेबल लिहायचं नाही आता तिथे. का नाही लिहायचे, कारण बिल्स रिसिवेबल आहे कुठे, क्वेश्चन विचारायचा स्वतःला. बिल्स रिसिवेबल कुठे आहे, तर बिल्स रिसिवेबल कुठे गेलं होतं आपलं, बँकेत. आपण कुठे ठेवलेलं आहे, आपण मीन्स या निशाने कुठे ठेवलेलं आहे बिल, तर बँकेत गेलेला आहे. त्यामुळे या बिल्स रिसिवेबल ऐवजी काय शब्द लिहायचा आपण इथे, टू बँक अकाउंट. एवढंच फक्त या ठिकाणी चेंज झालं. काय चेंज झाला पहा, आशा अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. जी बिल्स रिसिवेबलची एंट्री ती आपली रिव्हर्स करणार होतो आपण, त्यानुसार आलं असतं बिल्स रिसिवेबल क्रेडिटला. पण बिल्स रिसिवेबल आहे कुठे, बँकेत आहे. त्यामुळे आपण इथे लिहिताना एंट्री काय लिहिणार, आशा अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट.
आणि अमाऊंट काय आहे आपली 24,000. जी बिलावरची अमाऊंट आहे तीच लिहायची आहे. 34,000 हा गुड्स सोल्ड केल्याची अमाऊंट होती, त्यातले 10,000 कॅश आलेली आहे. त्यामुळे आता आपली बिलाची अमाऊंट किती आहे 24,000, तीच इथे लिहायची आहे. आशा अकाउंट डेबिट 24,000 टू बँक अकाउंट 24,000. आणि ही आपली 4th एंट्री झालेली आहे इथे. पहा इथे नॅरेशन द्यायचंय. बिंग बिल dishonored on due date. Being bill dishonored on due date. ही तुमची 4th एंट्री इथे कंप्लीट झाली. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स काय बघा. बिल वॉज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट, इथपर्यंत आपलं झाली एंट्री. आता नेक्स्ट सेंटेन्स काय. अँड आशा रिक्वेस्टेड, आशाने रिक्वेस्ट केली, विनंती केलेली आहे. कोणाला विनंती करणार. टू निशा, निशाला विनंती केलेली आहे, रिक्वेस्ट केली आहे टू ऍक्सेप्ट 4,000. तू काय कर, फक्त माझे 4,000 रुपये आता ऍक्सेप्ट कर. द्यायचे किती होते टोटल 24,000. त्यातले आता काय करतेय आशा, काय म्हणते 4,000 ऍक्सेप्ट कर. म्हणजे मी आता फक्त 4,000 देऊ शकते, तर 4,000 आता ऍक्सेप्ट कर. कॅश मध्ये 4,000 येणार आहे. अँड इंटरेस्ट इन कॅश, आणि त्याच्यावरती अजून काय होणार आहे तर तू इंटरेस्ट म्हणजे व्याज पण घे अजून थोडस. अशा पद्धतीने ती सांगते आहे की माझ्याकडचे ऍक्सेप्ट कर ₹4,000 अँड इंटरेस्ट. आता इंटरेस्ट किती घ्यायला सांगतेय ते पुढे सांगितले त्याने. अँड इंटरेस्ट इन कॅश ऑन रिमेनिंग अमाऊंट. रिमेनिंग अमाऊंट म्हणजे राहिलेली अमाऊंट. आता राहिलेली अमाऊंट म्हणजे पहा 24,000चं बिल होतं, त्यातले 4,000 ती देणार आहे. म्हणजे 4,000 रुपये तिने दिल्यानंतर रिमेनिंग अमाऊंट किती राहणार आहे. राहिलेली अमाऊंट राहणार आहे किती 20,000. 20,000 रुपये राहणार आहे रिमेनिंग अमाऊंट ऍट 11% पर ॲनम फॉर 3 months. म्हणजे आता जे 20,000 नंतरचे राहणार आहे त्याच्यासाठी तिची मुदत किती आहे तर 3 months ती घेतीये. 3 महिन्यांसाठी व्याज घे सांगते ती. इंटरेस्ट घे. किती इंटरेस्ट घे 11%, म्हणजे 11% व्याजाने ती पुढचे 3 महिने एक्स्ट्रा वाढवून घेते. ओके, तर आता आपल्याला या सगळ्याची इथे एंट्री करायची. फर्स्ट पहिलं बिल तर आपलं बाद झाल्याची एंट्री झाली. नेक्स्ट आता जेव्हा तुमचं इथे येत आहे की ऍक्सेप्ट 4,000, 4,000 रुपये कॅश आहे, तर आपल्याला पहिल्यांदा कॅशची एंट्री करावी लागते. बट त्याच्या सोबत ती काय देणार आहे व्याज पण देणार आहे, इंटरेस्ट पण देणार आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन दाखवावं लागतं. म्हणून इंटरेस्टची एंट्री आधी करून घ्यायची आहे. तर आता इंटरेस्टची एंट्री पहा काय होणार आहे. हिच्या दृष्टीने निशाच्या दृष्टीने तिला इंटरेस्ट मिळणार का तिच्याकडून जाणार. तर निशाला इंटरेस्ट काय होणार आहे मिळणार आहे. बरोबर, मग मिळणार आहे म्हणजे तिला जास्तीचे पैसे मिळणार. म्हणजे निशाचा इथं काय झालेला आहे प्रॉफिट झाला. मग निशाचा प्रॉफिट झाला. मग अशीच मी तुम्हाला रूल सांगितला, नॉमिनलचा रूल आपला आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. तुमचा प्रॉफिट झाला तर तुम्ही त्याला क्रेडिट द्या, तुमचा लॉस झाला तर डेबिट द्या. मग इथे निशाच्या दृष्टीने इंटरेस्ट हा प्रॉफिट आहे, म्हणून ती इंटरेस्टला काय देणार आहे क्रेडिट देणार. म्हणजे ती इथे देणार टू इंटरेस्ट अकाउंट. मग डेबिट कोणाला देणार तर डेबिट कोणाला आहे तिच्याकडे आलेलं काहीच नाही अजून, पण ती डेबिट कोणाला देणार आहे समोरची व्यक्ती कोण आहे आशा. म्हणून तिथे देणार आशा अकाउंट डेबिट. आशा अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. अशा पद्धतीने इथे एंट्री होणार आहे.
आता आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचंय. इंटरेस्टचे पर्सेंटेज तुम्हाला दिलेले आहेत 11%. बरोबर. आता बघूयात आपण 11%च्या हिशोबाने किती येतात. रिमेनिंग अमाऊंट वरती इंटरेस्ट आहे. मग रिमेनिंग अमाऊंट आपली किती आहे 20,000. कारण 4,000 तर कॅश मिळणार आहे. राहिलेली अमाऊंट आहे 20,000 रुपये. 20,000वरती 11% काढायचे आहेत. 11% पर ॲनम सांगितलेलं आहे. मग त्यानुसार आपण लिहिणार आहोत 20,000. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जेवढे टक्के काढायचे ते मल्टिप्लिकेशन करायचे इंटू 11 अपॉन नेहमी किती घ्यायचंय तिथे 100 रुपये. बरोबर. मग त्याप्रमाणे 20,000 गुणिले 11/100 घेतलेले आहे. 2 0 कट 2 0 कट झालेले. पहा वरती किती आहे 200 गुणिले इथे किती 11. म्हणजे तुमचा आन्सर इथं किती येणार आहे 2,200. आता मी मगाशीच सांगितलं जेव्हा पर ॲनम सांगतात तेव्हा जे तुमचे पर्सेंटेजनी आन्सर आलेलं असतं ते नेहमी किती असतं किती महिन्यांचं आहे तर 12 मंथ्स साठी असतं. 12 महिन्यांसाठीचं ते आन्सर असतं. आता आपलं नेक्स्ट बिल किती महिन्यांचं निघणार आहे ते चेक करायचं. किती महिन्यांचं सांगितलंय तिने किती महिन्यांसाठी व्याज द्यायला सांगितलंय 3 मंथ्स. म्हणजे 3 महिन्यांसाठी ती इथं मुदत वाढवून मागत आहे. म्हणजेच आपल्याला पहा 2200 रुपये जर का तुमचे 12 महिन्याला तर 3 महिन्याला किती असा या ठिकाणी आपल्याला हिशोब काढायचा आहे. कॅल्क्युलेशन आपल्याला असं करायचंय. मग पहा आपण एंट्री करताना कॅल्क्युलेशन करताना काय करणार 2,200 2200 गुणिले 3/12 जितक्या महिन्यांचं काढायचं आहे ती संख्या वरती लिहायची आणि अपॉन किती लिहायचे आहे 12. कारण 12 महिन्यांचं 1 वर्ष आहे म्हणून अपॉन 12 लिहायचं. पहा 3 1 जा 3 3 4 जा 12 3 1 3 3 चौक 12 आणि 4ने 2200 ला आपल्याला काय करायचंय भागाकार करायचा आहे. मग आता पाहूयात आपण 2200 भागिले 4 4 1 4 4 पंचे 20 4 पंचे 20 आणि 0. म्हणजे तुमचे इथे आन्सर किती आले पहा 550 रुपये 550 रुपीज. 2,200 डिवायडेड बाय 4 केलेलं आहे आणि या 4 ने डिव्हायडेशन केल्यानंतर तुमचं आन्सर किती आलं 550. म्हणजे तुमचं इंटरेस्ट जे आहे ते किती येणार आहे इथे 550 रुपीज. आलं लक्षात. इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट केलं हे लक्षात आलं. पुन्हा एकदा रिपीट करते नीट पहा. आपल्याला इंटरेस्ट जे आहे ते इंटरेस्ट रिमेनिंग अमाऊंट वरती आहे. रिमेनिंग अमाऊंट किती आहे 20,000 आणि इंटरेस्टची अमाऊंट पर्सेंटेज किती सांगितले 11% सांगितले फॉर 3 मंथ्स असं त्यांनी इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. तर त्यानुसार आपल्याला 11%ने 3 महिन्यांचा हिशोब काढायचा आहे. मग 20,000वरती 11%. पहिल्यांदा मी 20,000वरती 11% काढून घेतले. 20,000 इंटू 11 अपॉन 100 अशा पद्धतीने करून इथे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर आलं माझं 2,200 2,200 रुपये. आणि हे जे 2,200 रुपये आले ते मात्र आहेत किती 12 महिन्यांसाठी आहे. आपले जे मंथ आहे तिथे जे बिल पुढचं निघणार आहे ते निघणार आहे फक्त 3 महिन्यांसाठी. मग 12 महिन्यांना जर 2200 रुपये तर 3 महिन्याला किती हे कॅल्क्युलेशन करायचं. आणि मग त्याच्यामध्ये 2200 गुणिले 3/12 म्हणजेच 2,200 इंटू 3/12 असं केलेलं आहे. आणि मग याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे डिवायडेशन मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर निघालं ते आन्सर निघालेलं आहे 550 रुपीज 550 रुपये. आणि हे एवढं इंटरेस्ट आशाने निशाला द्यायचं आहे. आणि म्हणून आपली इथे एंट्री 550 ची झाली. एंट्री करताना आशा अकाउंट डेबिट ड्रॉई अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट नेहमी ड्रॉवरच्या पुस्तकात इंटरेस्टला नेहमी क्रेडिट येणार हे लक्षात ठेवा. ड्रॉवरच्या पुस्तकात
नेहमीच इंटरेस्टला काय येणार आहे, क्रेडिट येणार आहे. आणि ही तुमची 5वी एंट्री झाली. आणि इथे लिहायचं आहे बिंग इंटरेस्ट ड्यू. बिंग इंटरेस्ट ड्यू. इथे लक्षात पहा, मला इथे थोडी जागा कमी पडतीये म्हणून मला ह्या सगळ्या एंट्रीज रफ कराव्या लागतात. तुम्ही त्या लिहून घेतलेल्याच असतील. ओके, इथपर्यंत आपले झालेल्या एंट्रीज. आता नेक्स्ट सेंटेन्स काय आहे पहा. निशा अग्रीड अँड, सॉरी, नेक्स्ट सेंटेन्स कडे वळण्याच्या आधी आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे. फर्स्ट त्यांनी काय सांगितलं होतं, आशा रिक्वेस्टेड निशा टू ऍक्सेप्ट 4,000 अँड इंटरेस्ट इन कॅश ऑन रिमेनिंग अमाऊंट 11%. मग आपण आता काय केलं, फक्त इंटरेस्ट ड्यू झाल्याची एंट्री केली, पण कॅश मिळाल्याची आणि कॅश विथ इंटरेस्ट अशी, सॉरी, अमाऊंट, पार्ट अमाऊंट विथ इंटरेस्ट अशी कॅश मिळालेली आहे असं आपण एंट्री इथं केलेली नाहीये. तर ती पहिली एंट्री करून घ्यायची. पहा, आशाने निशाला तात्पुरती अमाऊंट किती दिलेली आहे, 4,000, म्हणजे एक 4,000 दिले आणि प्लस विथ इंटरेस्ट दिले. इंटरेस्ट किती, 550, म्हणजे टोटल अमाऊंट निशाकडे कॅश किती आली, 4,550. मग त्यामुळे निशा काय एंट्री करेल, कॅश अकाउंट डेबिट 4,550. आणि ही अमाऊंट कोणाकडून आली, आशाकडून आली, त्यामुळे ती देणार आहे इथे क्रेडिट कोणाला देणार, टू आशा अकाउंट 4,550. नेहमी लक्षात ठेवायचे, ज्याच्याकडून मिळालेली अमाऊंट आहे त्याच्याकडची ती एंट्री करत असताना आपण काय करणार आहोत, जे आलंय त्याला डेबिट, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट 4,550. जे गेलं त्याला क्रेडिट. कॅश घेतली त्यावेळी निशाकडून काही गेलंय का, गेलेलं काहीच नाही. मग समोरची व्यक्ती कोण आहे, देणारी व्यक्ती कोण होती, आशा होती, म्हणून आशाला आपण इथे काय दिलेलं आहे, क्रेडिट दिलंय. ओके, ही झाली तुमची 6वी एंट्री. आणि नॅरेशन लिहायचं आहे बिंग पार्ट अमाऊंट, पार्ट अमाऊंट रिसिव्ड, कारण ही पार्ट अमाऊंट मिळाली आहे 4,000, ही रिसिव्ड विथ इंटरेस्ट. इंटरेस्ट ही त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे विथ इंटरेस्ट असं या ठिकाणी लिहायचं आहे. ही झाली तुमची 6वी एंट्री. आणि आता आपण पुढच्या एंट्रीकडे वळणार आहोत. निशा अग्रीड, निशा या गोष्टीला अग्रीड झाली. अँड फॉर द बॅलन्स ऍक्सेप्टेड न्यू बिल. मग तिने काय केलेलं आहे, आशा कडनं जे ऍक्सेप्टन्स आहे तो घेतलेला आहे, किती, फॉर द बॅलन्स ऍट 3 months, 3 महिन्यासाठीचा नवीन ऍक्सेप्टन्स तिच्याकडे मिळालेला आहे तिला. आता उरलेले जे 20,000 आहेत त्या 20,000साठी परत एक नवीन बिल तयार केलं. कोणी तयार केलं बिल, निशाने केलं. आणि ते बिल ऍक्सेप्ट कोणी केलं, आशाने केलं. आणि आशाकडून ते निशाकडे परत एक नवीन बिल आलं. मग आता बघा, पुन्हा निशा काय म्हणणार, माझ्याकडे एक नवीन बिल आलेलं आहे. मग नवीन बिल आलं म्हणजे कोणता, किती रुपयाचं आलंय ते, 20,000 रुपयाचं. एंट्री काय होणार, बिल आलं म्हणजे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. अमाऊंट किती देणार आपण इथे, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिटची 20,000. नवीन बिल किती रुपयाचं आहे, 20,000 रुपयाचं. गेलं काही आहे का त्यावेळी, गेलेलं काहीच नाही. मग समोरची व्यक्ती कोण आहे, ते बिल देणारी व्यक्ती कोण आहे, आशा. म्हणजे इथे क्रेडिट कोणाला पडणार आहे, आशा. जेव्हा तुम्हाला असं आन्सर मिळतं, गेलेलं काहीच नाहीये, मग क्रेडिट कोणाला देऊ, तर समोरची व्यक्ती कोण आहे त्याला क्रेडिट द्यायचं. ओके, म्हणजे ड्रॉईला क्रेडिट पडणार. किंवा ड्रॉईच्या पुस्तकात एंट्री करताना आपला क्वेश्चन तोच असेल की जे आले त्याला डेबिट आणि जे गेलं त्याला क्रेडिट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ज्याचा आन्सर तुम्हाला मिळत नाही किंवा काहीच नाही गेलं किंवा काहीच नाही आलं असं जिथे आन्सर तुम्हाला मिळतं
त्यावेळी समोरच्या व्यक्ती म्हणजे कोणाशी तो व्यवहार घडलेला आहे ते पाहायचं आणि त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी नाव द्यायचं. ओके, मग इथे आपल्याला क्रेडिटचा आन्सर मिळत नाहीये, काही गेलं काही आहे का, काहीच गेलेलं नाहीये. मग समोर कोण आहे, देणारी व्यक्ती कोण आहे, आशा आहे. मग आशा ही गिव्हर आहे, या ठिकाणी द्यायचे टू आशा अकाउंट 20,000. बी नरेशन लिहिताना लिहायचं बी न्यू ऍक्सेप्टन्स रिसीव्ह. बी न्यू ऍक्सेप्टन्स रिसीव्ह. आणि ही झाली तुमची 7वी एंट्री, 7th नंबरची. ओके, आता ही तुमची एंट्री झाल्यानंतर इथे आपल्याला पुढचा नेक्स्ट सेंटेन्स चेक करायचा आहे. ऍक्सेप्टेड न्यू बिल ऍट 3 months आपण म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे बट आशा बिकम इनसॉल्वंट. शब्द काय आला पहा तुम्हाला, आशा बिकम इनसॉल्वंट. इनसॉल्वंट याचा अर्थ काय आहे, तर ती दिवाळखोर झाली, म्हणजेच तिच्याकडनं पैसे मिळू शकत नाही. जो पैसे नाही ती देऊ शकत आहे, तर तिला तो शब्द काय लिहिला इथे त्यांनी, इनसॉल्वंट. आशा बिकम इनसॉल्वंट. तिची पूर्ण इस्टेट विकली तरी तिच्याकडनं पैसे मिळू शकणार नाहीत, म्हणजेच आशा ही पैसे देणार नाही, म्हणजेच हे जे बिल आहे या बिलाचा काहीच उपयोग नाही. या 20,000 रुपयाचं बिल काढलेलं आहे, त्या बिलाचा काहीही उपयोग होणार नाही. ते बिल बाद झालं. बाद झालं म्हणजेच ते बिल काय झालं, डिसऑनर्ड झालं. ओके, मग आता बिल डिसऑनर्ड झाल्याची एंट्री आपल्याला पहिल्यांदा करावी लागणार. लगेच लक्षात घ्यायचा, हा शब्द वाचला की बिकम इनसॉल्वंट. मग ड्रॉई जो असतो, जो पैसे देणारा व्यक्ती आहे, तो बिकम इनसॉल्वंट असं जेव्हा आन्सर शब्द देतात, इनसॉल्वंट हा शब्द तुम्ही वाचलात की लक्षात घ्यायचं, जे बिल काढलेले ते बिल डिसऑनर्ड झालं, बाद झालं. मग डिसऑनर्ड झाल्याची एंट्री आपण काय करणार, जी BR ची एंट्री असते ती नेहमी काय करायची असते, रिव्हर्स. मी मग अशीच सांगितलंय तुम्हाला, जे बिल्स रिसिवेबल ची एंट्री करतो ती एंट्री आपण काय करायची, रिव्हर्स करायची, जेव्हा तुमचं बिल डिसऑनर्ड होतं त्यावेळी. मग आता आपण नवीन केलेल्या BR ची एंट्री काय होती, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू आशा अकाउंट. ही एंट्री केलेली होती 20,000 रुपयाची. तीच एंट्री आपण आता रिव्हर्स करायची आणि क्वेश्चन विचारायचा की बिल कुठे आहे. तर आता हे 20,000 रुपयाचं बिल बँकेत गेलं का, नाही. मग अशी पहा, आपलं जे 24,000 रुपयाचं बिल होतं ते बँकेत गेलं होतं, म्हणून आपण क्वेश्चन विचारला की बिल कुठे आहे, तर तुम्हाला आन्सर मिळालं होतं बँक. आणि म्हणून आपण इथे पहा, ही जेव्हा एंट्री केली डिसऑनर्डची त्यावेळी एंट्री करताना काय आलं होतं, आशा अकाउंट डेबिट टू BR न येता काय आलं होतं, इथे बँक आलं होतं. पण आता इथे आशा अकाउंटला डेबिटला जाणार आहे आणि BR ला क्रेडिटला, तर BR घंटेच्याकडेच आहे, त्यामुळे ते तीच एंट्री राहणार. आता पहा, न्यू तुमचं काय एंट्री येणार इथे, आशा अकाउंट डेबिट. पुढची एंट्री म्हणजे 7व्या नंतर पुढची 8वी एंट्री पहा काय येते. BR अकाउंट डेबिट टू आशा आहे, ही एंट्री आपण रिव्हर्स करतोय, म्हणजेच आशा क्रेडिटला आहे, त्याऐवजी आपण काय लिहिणार, त्याला डेबिटला टाकणार. आशा अकाउंट डेबिट टू BR डेबिटला आहे, त्या BR ला आपण कुठे घेणार आहोत, क्रेडिटला. बिल्स रिसिवेबल अकाउंट. हे बिल्स रिसिवेबल निशाकडेच आहे, ते बँकेत वगैरे गेलेलं नाही. 20,000 रुपयाचं बिल आहे, अमाऊंट 20,000 येणार, म्हणून इथे BR झालं. जर तेही बिल तिने बँकेत डिस्काउंट केलं असतं तर इथे बँक आलं असतं. ओके, तर त्यानुसार आपण इथे BRच लिहिणार आहोत क्रेडिटला आणि अमाऊंट आहे 20,000. नरेशन लिहायचं, बिंग न्यू ऍक्सेप्टन्स. जो न्यू ऍक्सेप्टन्स होता मिळालेला तो काय झाला, डिसऑनर्ड. न्यू ऍक्सेप्टन्स डिसऑनर्ड. ही झाली तुमची 8वी एंट्री.
ही झालेली आहे तुमची 8वी. ओके. इथपर्यंत लक्षात आलंय बघा. न्यू बिल बट आशा बिकम इनसॉल्वंट झालेली आशा, त्यामुळे हे बिल डिसऑनर झालं. त्याची आपण एंट्री केली. आणि आता लास्ट तुम्हाला दिलेला आहे अँड ओनली 40% कुड बी रिकवर्ड फ्रॉम हर इस्टेट. म्हणजे तिची टोटल इस्टेट विकल्यानंतर सुद्धा फक्त किती मिळाले? 40% अमाऊंट मिळाली. 40% अमाऊंट म्हणजे कुठली 40%? तर जी 20,000 यायची होती त्या 20,000च्या ऐवजी फक्त त्याचे 40%च अमाऊंट मिळाले. मग ते आपल्याला शोधून काढायचे की अमाऊंट किती येते. तर ती पहा. आता आपल्याला इथे काय शोधायचं आहे? 20,000चे 40% म्हणजे किती होतात ते बघायचे. पहा, 20,000 आहे आणि त्याची 40% अमाऊंट काय झालेली आहे? रिकवर्ड झालेली आहे असं सांगितलंय त्यांनी. 40% अमाऊंट रिकवर्ड झाली. मग आपण इथे कॅल्क्युलेशन करताना काय करणार आहोत? 20,000 इंटू 40/100. 40% काढायचे म्हणून आपण काय लिहिणार? 20,000 गुणिले 40/100. मग बघा पुन्हा 20 कट झाले. 200 गुणिले 40 200 इंटू 40. तुमचा आन्सर येईल 8,000. किती आन्सर आलं? 8,000. हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करायचंय. आन्सर तुमचं येईल 8,000. म्हणजे 40% अमाऊंट रिकवर्ड झाली आहे. म्हणजे फक्त 20,000 किती देऊ शकली ती? 8,000च फक्त देऊ शकली. म्हणजे याचा अर्थ निशाला फक्त 8,000 रुपये कॅश मिळालेली आहे. मग आता निशा काय म्हणणार? माझ्याकडे काय आली? कॅश आली. म्हणून ती घेणार जे आलं त्याला डेबिट. कॅश अकाउंट डेबिट. किती रुपये आले? फक्त 8,000. 40% अमाऊंट रिकवर्ड झाली आहे म्हणजे कॅश अकाउंट डेबिट किती? 8,000. बरोबर. ऍक्च्युली याला किती पाहिजे होते? 20. त्यातले मिळाले किती? फक्त 8,000. म्हणजे उरले किती आता? 12,000 रुपये. आता हे 12,000 रुपये काय झाले? पूर्णपणे तिचे बुडालेले आहे. मिळू शकणार नाही. का मिळू शकणार नाही? कारण आशा बिकम इनसॉल्वंट. मग आता 12,000 रुपये टोटली बुडले. म्हणजेच निशाचा टोटली तो काय झाला? लॉस. पुन्हा आपला रूल इथे लॉस असेल तर आपण त्याला काय देतो? डेबिट देतो. मग त्या लॉसला शब्द काय द्यायचा? पैसे बुडले म्हणजेच त्याला शब्द आहे बॅड डेट्स. काय शब्द आहे? बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज. बॅड डेट्स अकाउंट डेबिट. किती बुडले? 12,000. म्हणजे दोन्ही अमाऊंट तुमच्या डेबिटला पडल्या. पहा, कॅश अकाउंट 8,000 आणि बॅड डेट्स अकाउंट डेबिट 12,000. 8,000 आणि 12,000 टोटल झाले 20,000. आणि हे सगळं काम कोणाकडून घडलं? कोणाच्या संदर्भात घडलेलं आहे? 8,000 कोणाकडून मिळाले? समोरची व्यक्ती कोण आहे? आशा. म्हणजेच इथे नाव येणार टू आशा अकाउंट 20,000. ही झाली तुमची 9वी एंट्री. नरेशन घेणार being Asha become insolvent and only 40% amount recovered. असं जरी नरेशन शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालणार आहे. फुल काही लिहित असण्याची गरज नाही. And only 40% amount recovered. अशा पद्धतीने कॅश अकाउंट डेबिट 8,000, बॅड डेट्स अकाउंट डेबिट 12,000, टू आशा अकाउंट 20,000. ही तुमची शेवटची एंट्री इथे कंप्लीट झालेली आहे. आणि इथे तुमचा इथे प्रॉब्लेम संपलेला आहे. या पद्धतीने जे काही प्रॉब्लेम्स येतात ते अशा पद्धतीने येतात की ज्याच्यामध्ये
फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे गुड्स सोल्ड केलाय. नेक्स्ट तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी, तर बिल काढलेलं आहे. ते बिल बँकेत डिस्काउंट केलं, पण बँकेत डिस्काउंट केल्यानंतर ड्रॉई कडनं ते डिसऑनर झालं. मग ड्रॉई थोडी अमाऊंट पे करतोय, पार्ट अमाऊंट 4,000 रुपये पेड केली, विथ इंटरेस्ट पेड केली. मग त्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन आपण इथे शिकलो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले नवीन बिल काढलेलं आहे. मग ते नवीन बिल सुद्धा परत त्यांनी बाद केलेलं आहे, म्हणजे डिसऑनर झालेलं आहे, कारण की जो ड्रॉई आहे तो इन्सॉल्वंट झालेला आहे. आणि त्याच्याकडनं त्याच्या इस्टेट मधून फक्त किती 40% अमाऊंट रिकवर झालेली आहे. मग ती 40% अमाऊंट जी रिकवर झाली त्याचीही एंट्री आपण इथे पाहिली. अशा स्टेप बाय स्टेप आपल्या टोटल 9 एंट्रीज या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि मोस्टली अशाच प्रकारचा प्रॉब्लेम हा परीक्षेमध्ये येत असतो. ओके, तर तुम्हाला आता हा प्रॉब्लेम समजला असेल अशी मी आशा करते. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.